पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण प्रकरणी न्यायाधीशांकडून साक्षीदारांची साक्ष घेण्यास नकार, न्यायाधीशांवर अविश्वास पण न्यायदेवतेवर विश्वास. सुशीलकुमार पावरा यांची प्रतिक्रिया. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभाग, नंदुरबार पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व नंदुरबार शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी मला जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केली, हत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकारी जिल्हा सत्र व सत्र न्यायालय नंदुरबार यांच्यासमोर मी दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी तक्रार नोंदवली होती. त्या केस संदर्भात पूर्ततासाठी आज दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी माननीय RB सूर्यवंशी दोंडरे सह दिवाणी व फौजदारी कस्तर नंदुरबार यांच्या न्यायालयात माझ्या वकिलांच्या सल्ल्यानुसार या केसची संबंधित काही साक्षीदार सकाळी 11 वाजेनंतर माननीय न्यायालयासमोर हजर केले. साक्षीदार व मी हजर आहे हे बघून व त्यांच्या व्यस्त कामामुळे न्यायाधीशांनी साक्षीदारांची साक्ष घेण्यास नकार दिला. साक्ष घेतली नाही म्हणून मी माननीय न्यायाधीशांना वकिलामार्फत साक्षीदारांची आज साक्ष घेण्यात यावी. साक्षीदारांवर आरोपी पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव आहे, ते दबाव आणू शकतात. साक्षीदारांची साक्ष देण्यास आज पूर्ण तयार आहे. साक्ष घेण्यात यावी म्हणून विनंती केली. त्यानंतर माननीय न्यायाधीशांनी दुपारी 3 वाजेनंतर दुसऱ्या सत्रात साक्ष घेण्यात येईल म्हणून सांगितले. त्यानुसार आम्ही न्यायालयात थांबलो व दुपारी 3 वाजेनंतर पुन्हा माननीय न्यायाधीशांसमोर हजर झालो. तेव्हा माननीय न्यायाधीशांनी साक्ष घेण्यास नकार दिला. मला या केसमध्ये साक्षीदारांची साक्ष घ्यायची किंवा नाही याचा अभ्यास करावा लागेल, कायद्यात बसतो की नाही ते बघावं लागेल असे सांगून माननीय न्यायाधीशांनी साक्ष घेतली नाही. प्रत्येक फौजदारी केसमध्ये साक्षीदारांची साक्ष ही महत्त्वाची व खूप महत्त्वाची असते. असे असताना पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण माझ्या केसमध्ये माननीय न्यायाधीशांनी साक्षीदार हजर असताना साक्ष का घेतली नाही याची मला शंका निर्माण होत आहे. या केसमध्ये 142 पेक्षा अधिक साक्षीदार एज विटनेस आहेत. साक्षीदारांची साक्ष द्यायला तयारी असताना निदान 1-2 जणांची साक्ष घ्यायला पाहिजे होती अशी माझी इच्छा व विनंती होती, असे सुशीलकुमार पावरा यांनी म्हटले. सातपुडा न्यूज वाहिनी, नंदुरबार. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी मला पोलीस कस्टडीत जातीवाचक, अश्लील व वाईट शिवीगाळ केल्याप्रकरणी मी माननीय मुख्य न्यायदंडाधिकारी नंदुरबार यांच्या न्यायालयामध्ये दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी तक्रार दाखल केली होती. त्या केसच्या संदर्भात आज दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी केसच्या पूर्ततेसाठी तारीख लावण्यात आली होती. या केसच्या संदर्भात काही साक्षीदार मी माझ्या वकिलांच्या सल्ल्याने, वकिलांच्या सांगण्यानुसार माननीय न्यायाधीश RB सूर्यवंशी, दुसरे दिवाणी व फौजदारी कस्तर नंदुरबार न्यायालयामध्ये न्यायाधीशांच्या समोर हजर केलं. माननीय न्यायाधीशांना मी व माझे जे साक्षीदार आहे ते हजर झाले हे त्यांनी बघितलं आणि त्यांच्या व्यस्त कामामुळे आमच्या या केसच्या संदर्भात साक्षीदारांची साक्ष घेण्यास त्यांनी टाळाटाळ केली, साक्ष घेतली नाही. म्हणून पुन्हा मी माननीय न्यायाधीशांकडे आमच्या वकिलांमार्फत एक विनंती केली की हे जे साक्षीदार आहे या साक्षीदारांवरती आरोपी पोलीस अधिकाऱ्यांचा दबाव आहे, ते दबाव आणू शकतात. आज पूर्णपणे साक्ष देण्यासाठी त्यांची तयारी आहे म्हणून त्यांची साक्ष घेण्यात यावी अशी विनंती केली आणि त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला दुपारनंतर म्हणजेच 3 वाजेनंतर दुसऱ्या सत्रामध्ये साक्ष घेण्यात येईल असं सांगितलं. म्हणून आम्ही तिथं थांबलो आणि दुपारी 3 वाजेनंतर पुन्हा माननीय न्यायाधीशासमोर मी आणि साक्षीदार हजर झालो. तेव्हा माननीय न्यायाधीश या केसच्या संदर्भात साक्ष घ्यायची का नाही याचा मला अभ्यास करावा लागेल, कायद्यात बसतं की नाही हे मला बघावं लागेल असं सांगून त्यांनी साक्ष घेतली नाही. या केसमध्ये माझ्यावरती
जीवघेणा हल्ला झाला, माझ्या हत्येचा प्रयत्न झाला, त्याच्यानंतर माझ्या वडिलांची हत्या झाली. या केसच्या संदर्भात मेडिकल रिपोर्ट बदलण्याचा आरोपी पोलीस अधीक्षक सह या आरोपी पोलिसांनी प्रयत्न केला. त्याच्यानंतर खोट्या व बनावट केसेस दाखल करून मला अटक करण्याचा प्रयत्न केला आणि सूडबुद्धीने पुन्हा ही केस दाबण्यासाठी 9 सामाजिक कार्यकर्त्यांवरती हद्दपारी सारखी असंविधानिक कारवाई केली. ह्या सगळ्या गोष्टी माननीय न्यायाधीशांना माहीत असताना त्यांनी साक्षीदारांची साक्ष घ्यायला पाहिजे होती. त्यांना जर साक्ष घ्यायची नव्हती, या केसच्या संदर्भात दिनांक 29 एप्रिल 2026ला जर काहीच कामकाज झालं नाही, तर त्यांनी तारीख लावायला नको पाहिजे होती, आम्हाला बोलवायला नको पाहिजे होतं. माझा वेळ वाया गेला, साक्षीदारांचा वेळ वाया गेला. साक्षीदार शिक्षण, मजुरी, कामधंदा करतात, ते सारखे साक्ष द्यायला कोर्टात येणार नाही. म्हणून हे मला असं वाटतं की माझी ही केस कमजोर करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे. आरोपी पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे का, अशीही शंका निर्माण होते. सरकारी अधिकारी आम्हाला न्याय देत नाही, पोलीस अधिकारी आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करून आमच्यावरती अत्याचार करून राहिले. पोलीस आम्हाला न्याय देत नाही. एकमेव आमचं आशेचं जे किरण आहे ते न्याय देवता आहे आणि न्यायालयात ही न्यायाबाबत अशी आमची अपेक्षा भंग होत असेल तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा, आम्ही दाद कुणाकडे मागायची, हा प्रश्न निर्माण होतो. या केसच्या संदर्भात एकूण 142 पेक्षा अधिक साक्षीदार आहेत आणि यापैकी हे काही आदिवासी तरुण जे पोलीस पीडित तरुण आहेत ते स्वतःहून माननीय न्यायाधीशांसमोर साक्ष द्यायला आले. ही फार मोठी अभिमानास्पद व सत्याची बाजू आहे. म्हणून या साक्षीदारांची साक्ष घ्यायला पाहिजे होती. या केसच्या संदर्भात जे CCTV फुटेज आहेत ते आरोपी पोलीस नष्ट करत आहेत, पुरावे नष्ट करत आहेत, मेडिकल रिपोर्ट ते बदलत आहेत. नंतर अनेक प्रकारे आमच्यावरती खोटे केसेस दाखल करून हद्दपारीसारखी कारवाई करत आहे आणि या तारखेला हजर राहण्यासाठी आरोपी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांची परवानगी घेऊन मला कोर्टाला हजर व्हावं लागलं. ही गोष्ट माननीय न्यायाधीशांनी, न्यायालयाने गांभीर्याने घ्यावी. निदान जे जिवंत माणसं आहेत, आय विटनेस आहेत, त्यांची साक्ष घेऊन मला या प्रकरणात न्याय द्यावा अशी माझी न्यायदेवतेला विनंती आहे.